हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज बनवूया आपण बघा अशा पद्धतीची गोल भेंडीची भाजी किंवा मसाल्याची भाजी. या पद्धतीने गोल भेंडी आपण कट करून घ्यायची आहे छोटे छोटे पीसेसमध्ये. आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे भेंडी, कढीपत्ता, लसूण, टोमॅटो, जिरे. या पद्धतीने आपण या कढईमध्ये टाकूया. तेल तापत ठेवलेलं आहे, त्यात टाकणार आहोत जिरे आधी. त्याचबरोबर जाईल थोडं लसूण कट करून घेतलेला, कढीपत्ता, अशा प्रकारे आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. त्याचबरोबर यात जाणार थोडा छोटा टोमॅटो कापलेला आहे, तो कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत, ऑप्शनल आहे, टाकू शकतात किंवा नाही टाकला तरी चालेल, पण टाकल्याने चव चांगली येते त्याला. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपली फोडणी छान बसली आहे. यात आपण मसाले ॲड करणार आहोत. चटणी ज्याच्या घरी जसं लागत असेल तसं तुम्ही ॲड करू शकतात. आमच्याकडे 1.5 चमचा मी चटणी ॲड करते, मुलं पण आहेत लहान. हळद थोडी आणि धने पावडर. हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे चांगल्या पद्धतीने. आणि त्यात ॲड करणार आहोत आपण गोल भेंडी कापलेली. मी एकाच हाताने शूट करून दुसऱ्या हाताने रेसिपी बनवते आहे, त्यामुळे थोडं समजून घ्यावं लागेल. हे अशा पद्धतीने आपण गोल भेंडी कापलेली ते टाकत आहोत. छोटे छोटे पीसेस करायचे, नाही तर मग ते शिजायला टाईम लागतो. मिक्स केल्यानंतर छान असं त्याला चवीनुसार मीठ ॲड करा, आपल्या चवीनुसार, टेस्टनुसार. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणणार काय ताई, आज तुम्ही काय गोल भेंडीची भाजी दाखवते, आम्हाला येते ही भाजी. पण आपल्याला येते हो, पण जेनजीला कुठे येते, नवीन पिढीला, त्यांच्यासाठी खास. त्यात हा सिक्रेट पदार्थ ॲड करायचे. शेंगदाण्याच्या कूटच्या ऐवजी आपण मुगाची डाळ ॲड करून ही रेसिपी बनवत आहोत. खूप टेस्टी लागते, तुम्ही एकदा नक्की करून पहा. कोथिंबीर आहे ती ॲड करायची आपल्याला याच्यामध्ये कट करून, याच्याने पण टेस्ट छान येते. सर्व जिन्नस परत एकदा मिक्स करून घ्यायचे सर्व. मुगाच्या डाळमध्ये खूप टेस्ट येते या रेसिपीला. तुम्ही पण बनवत असाल अशी कदाचित. कोणी शेंगदाण्याचं कूट वापरतं, कोणी डाळ वापरतं, पण चला काहीतरी नवीन म्हणून. आणि यात एक थोडं गरम पाणी अर्धा ग्लास ॲड करायचे शिजण्यासाठी, डाळ आणि गोल भेंडी. सहसा ही भेंडी काही कोणी करत नाही, करायची, छान लागते. त्यात आपण झाकण लावून याला एक 15 मिनटं तरी शिजवू द्यायची, कमी गॅसवर आच करून. आणि त्यानंतर मग आपलं असं हे ताट तयार आहे. त्यात गोल भेंडी, चपाती, फरसाण, पापड, लोणचं, काकडी. अशा पद्धतीने आपण ताट तयार करून घेतलेलं आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.